नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी ऑनर्स स्टॅटिस्टिक्स या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत. याआधी आपण बीएससी स्टॅटिस्टिक्स बद्दल पाहिलेला आहे. हा ऑनर्स रिगार्डिंग कोर्स आहे. हा कोर्स काय आहे, यामध्ये काय शिकवलं जातं, याचा सिलेबस काय आहे, याचे कॉलेजेस कोणते, नोकरी कोणती मिळू शकते, पुढे काय करू शकता, ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणलं तर या कोर्समध्ये जे आहे मेनली फोकस असतो स्टॅटिस्टिक्स आणि स्टॅट रिलेटेड प्रिन्सिपल्स बद्दल. आता हे काय आहे तर हे मी तुम्हाला जे आहे ज्यावेळेस सिलेबस सांगेल, ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहाल त्यावेळेस तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल. याच्यामध्ये व्हेरियस वेगवेगळ्या सब्जेक्टचा इन्क्लूड होतो. ह्याच्यामध्ये खूप सारे स्टॅटिस्टिक्स प्रिन्सिपल्स असतात, ते कुठेही उपयोग करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगेल. या कोर्सचा कालावधी जो आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. हा एक फुल टाइम कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कॉलेजमध्ये फिजिकली प्रेझेंट राहून हा कोर्स जो आहे तो कम्प्लीट करावा लागतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया यासाठी जे आहे शैक्षणिक पात्रता काय लागते. तर बघा, हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. यामध्ये मिनिमम विद्यार्थ्याची 12वी पास म्हणजे 12th पास असणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला 12वी ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट करता तर मिनिमम 55% मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत, तरच तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. याच्यापेक्षा कमी असतील तर चालतील का, तर हो. जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, लाईक एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5% सूट भेटू शकते. म्हणजे तुम्ही 12वी मध्ये 50% जरी मार्क्स घेतलेले असतील तरी इनफ असतात. हा एक डिग्री स्तरावरील कोर्स असल्यामुळे फक्त 12वी पास आउट विद्यार्थी याला इझिली ऍडमिशन घेऊ शकतात. मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहूया. तर याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने चालते. यामध्ये तुम्हाला 2 पद्धती पाहायला भेटतात. एक असतं मेरिट बेस, दुसरं असतं एंट्रन्स एक्झाम बेस. मेरिट बेस काय आहे तर जसे तुम्ही 12वी कंप्लीट करता, 12वी मध्ये तुम्हाला जेवढेही मार्क्स पडलेले असतात त्या बेसिसवरच, त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला इझिली जे आहे त्या ऍडमिशन भेटते. पण त्याआधी तुम्हाला काही कॉलेजेस सिलेक्ट करावे लागतात. तुम्ही हे प्रोसेस ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन तुमच्या आजूबाजूला जे कॉलेजेस आहेत ते सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. आता कॉलेज कोणते ते पुढे पाहूया. तर तुम्ही डायरेक्टली जे आहे डॉक्युमेंट सबमिट करून, फी पे करून इझिली ऍडमिशन घेऊ शकता. दुसरं आहे एंट्रन्स एक्झाम बेस. जर तुम्ही जे टॉपचे कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो, असे कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स तुम्ही जर चूज केले असतील तर त्या ठिकाणी एंट्रन्स एक्झाम असते. आता ही एंट्रन्स एक्झाम जी असते तुमच्या 11वी 12वीचा जोही सिलेबस तुम्ही कंप्लीट केलेला आहे, ज्या बेसिसवर तुम्ही 12वी पास झालेला आहात त्याच बेसिसवर तुमची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. ही जे एंट्रन्स एक्झाम असते ती ऑनलाईन पद्धतीनं, प्रॉक्टर्ड मेथड पद्धतीनं किंवा ऑफलाईन पद्धतीने पण घेतली जाते. यामध्ये तुम्हाला पास आउट व्हावे लागते, मेरिट मध्ये यावे लागते, तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं आणि त्यानंतर तुम्ही जेही सीट आहे ती क्लेम करू शकता आफ्टर पेइंग द फी. मग हे दोन्ही प्रोसेस आहेत त्या सेम आहेत. म्हणजे याच्यामध्ये फक्त इकडे जर पाहिलं एंट्रन्स एक्झाम मध्ये तर तुम्हाला फक्त जे आहे जी एक्झाम आहे किंवा जे एंट्रन्स एक्झाम आहे ती द्यावी लागते. अदरवाईज सगळी प्रोसेस सेम असते. तर याची जी प्रोसेस पद्धत आहे ती पूर्णपणे जी आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन हायब्रिड पद्धतीने जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. तर मित्रांनो, याच्या कालावधीबद्दल आता डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. सुरुवातीला सांगितलेला आहे हा फुल टाइम कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये प्रॅक्टिकली तिथे हजर राहून जे आहे तुमची प्रेझेंटी कंप्लीट करून हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. एका वर्षामध्ये 2, म्हणजे जे कॉलेज असतं तुमचं ते 6 महिन्यामध्ये तुमचं एक सेमिस्टर कंप्लीट करतं. यामध्ये तुमचे थेअरी असतात, प्रॅक्टिकल्स असतात, वायवा असतो, या एक्झाम्स तुम्हाला द्यावे लागतात, सत्र परीक्षा असतात त्या द्याव्या लागतात आणि तुम्हाला एक सेमिस्टर जे आहे ते पास आउट करावे लागते. आणि सर्व जे सेमिस्टर असतात ते इम्पॉर्टंट असतात. ज्यावेळेस तुम्ही हे 6 सेमिस्टर कंप्लीट करता म्हणजे ऍक्च्युअली तुमचे 3 वर्ष पूर्ण होतात. हे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळून जाते. जेही तुमचं युनिव्हर्सिटी आहे, ज्या युनिव्हर्सिटी अंतर्गत तुम्ही ऍडमिशन घेतलं आहे तिथून तुम्हाला सर्टिफिकेट मिळते. हे सर्टिफिकेट तुम्ही हायर एज्युकेशनसाठी वापरू शकता. म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट झाली तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता किंवा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी याचा वापर करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी याचा वापर करू शकता. आता जॉब कोणत्या ते आपण पुढे पाहणार आहोत. जर तुम्हाला कॉलेज लिस्ट ऍज वेल ऍज
जे सिलेबस आहे ते आपण पुढे पाहणार आहोत, किंवा जे कॉलेज त्यांची ऍव्हरेज फी आहे हे जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल, याच्या सत्रांबद्दल डिटेलमध्ये वाचायचं असेल, तर फर्स्ट लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती रीड करू शकता. मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल जे आहे ते थोडंसं डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही स्क्रीनवर सुद्धा ते कॉलेजेस पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जे आहे तुम्हाला हा कोर्स ऑफर केला जातो. जसं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा जे आहे हा कोर्स ऑफर केला जातो. तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे SPPU सुद्धा कन्सिडर करू शकता. काही टॉपचे कॉलेजेस आहेत मुंबईमध्ये, जसं मिठीबाई कॉलेज आहे, सेंट झेवियर्स कॉलेज आहे, किंवा नागपूर, कोल्हापूर याही शहरांमध्ये तुम्हाला जे आहे याचे कॉलेजेस पाहायला भेटतात, युनिव्हर्सिटी पाहायला भेटतात, जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. यांची फी जी असते ती ऍव्हरेज कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते. काही कॉलेजमध्ये तुम्हाला वार्षिक फी 40,000 पण पाहायला भेटते, काही कॉलेजमध्ये 80,000, 1,00,000 रुपये पण पाहायला भेटते. पण याचा ऍव्हरेज जर खर्च पाहिला, एक मिडल कॉलेज जर पाहिलं किंवा थोडंसं टॉप टियरच्या कॉलेजमध्ये पाहिलं, त्याचा खर्च तुम्हाला 3 वर्षामध्ये जवळपास 2 ते 3 लाख रुपये येऊ शकतो. हे फक्त तुमचा कॉलेजचा जोही तुमचा ट्युटिंगचा जो असेल, ट्युटरिंग वगैरे याचा खर्च असतो. बाकी तुम्ही कन्सिडर करू शकता, जेही कॉलेज आहे ते सिलेक्ट करू शकता. आता कॉलेजेसची लिस्ट पाहिजे असेल किंवा त्याचे फी पाहिजे असेल, किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही कॉलेज आहे, जसं पंजाब युनिव्हर्सिटी आहे, DU आहे, BHU आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, तर हे कॉलेजेस जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता, किंवा आपल्या लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे पाहू शकता. तुम्हाला या कॉलेजेसमध्ये फक्त एकच क्रायटेरिया असतो, एंट्रन्स एक्झाम. या कॉलेजमध्ये जाण्यासाठी एंट्रन्स एक्झाम आहे. बाकी महाराष्ट्रातले कॉलेज जर आपण पाहिले तर तिथे काही नाही. तुमचे जे 12वीचे मार्क्स असतील किंवा तुम्ही ज्याही एंट्रन्स एक्झाम दिलेल्या असतील इतर, तर त्याचेही मार्क्स कन्सिडर केले जातात. CET असेल किंवा जर समजा वेगळ्या जर एंट्रन्स एक्झाम असतात ते दिलेले असतील, तर त्या बेसिसवर तुम्हाला इझिली जे असते ते ऍडमिशन मिळून जाते. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या सिलेबस बद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत. या कोर्सचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरच मिळून जाईल की 3 वर्षामध्ये कोणकोणत्या आणि कशा प्रकारच्या जे सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे किंवा शिकवला जाणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी थिअरी, कॅटेगोरिकल डेटा अनालिसिस, लिनियर अल्जेब्रा, इंडियन स्टॅटिस्टिकल सिस्टीम अनालिसिस ऑफ व्हेरियन्स, probability theory, statistical quality control, mathematical and computing basics in statistics, numerical methods, population statistics, large sample theories तसेच projects, seminar, practicals, communicative English, elective subject तसेच mathematics, viva voce या प्रकारचे सर्व सब्जेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. जर तुम्हाला डिटेलमध्ये हे सब्जेक्ट पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून पूर्ण चेकआउट करू शकता, किंवा या व्हिडिओला पॉज करून ते पूर्ण सिलेबस रीड करू शकता. कारण हे सर्व तुम्हाला 3 वर्षामध्ये जे आहे शिकवलं जातं. याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल, जे स्टॅटिस्टिक्स असतील, याच विषयांचा समावेश असतो. याचा वापर करून तुम्ही जे म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन्स असतात त्यांचा वापर करून तुम्ही रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, किंवा पुढे तुम्ही इझिली जॉब मिळवू शकता. आता त्या जॉब कोणत्या ते आपण पुढे पाहणार आहोत. पण सिलेबसवर फोकस केल्यानंतर तुम्हाला समजून जातं की 3 वर्षामध्ये तुम्हाला या जे पर्टिक्युलर सब्जेक्ट आहेत याचा डिटेलमध्ये अभ्यास जो आहे तो करावा लागतो. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर मित्रांनो, पुढील संधी तुम्हाला 3 प्रकारच्या पाहायला मिळतात. सर्वप्रथम जी संधी असते ती आहे हायर एज्युकेशन. तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, पुढे तुम्ही मास्टर्स PhD सुद्धा करू शकता, पण हे डिग्री कंप्लीट झाल्यानंतर. आता हे करण्यासाठी काय करावं लागतं, तर जसं याला तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तसेच त्याचेही कॉलेज असतात. तुम्हाला पुढे हायर स्किल्स अचीव्ह करता येतात आणि अजून बेटर जॉबसाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. पण हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे पॅरेंट्सशी कन्सल्ट करून, किंवा ज्यांनी हा कोर्स केलेला आहे, किंवा आमच्याशी कन्सल्ट करून तुम्ही हे जे निर्णय असतात ते भविष्यामध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या आयुष्याचा किती वेळ तुम्हाला अजूनही शिक्षणासाठी द्यायचा आहे, किंवा अजूनही शिक्षणासाठी जो आहे तो खर्च करायचा आहे. दुसरा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी. तर बघा, स्टॅटिस्टिक्स एक असा विषय आहे ज्याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होऊ शकता. तिथे काय डिग्रीची गरज असते, पण काही गव्हर्नमेंटचे सेक्टर्स असतात, बँकिंग सेक्टर्स, फायनान्शियल सेक्टर्स. तर हे सेक्टर जे असतात तिथे पर्टिक्युलर या डिग्रीची जी असते ती डिमांड असते. म्हणजे ज्यांनी ही डिग्री कंप्लीट केलेली आहे त्या विद्यार्थ्यांची डिमांड असते. जर तुम्ही एक्झाम दिली, क्रॅक केली, जर तुम्ही एक चांगल्या तुमचं जे आहे स्किल शो केल्या, तर तुम्हाला जे आहे एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकतो. पण तुम्हाला आधीच हे माहित असलं पाहिजे की यामध्ये कॉम्पिटिशन ऑलरेडी आहे. तुम्हाला जोही सिलेबस असतो तो प्रॉपर करणे आणि सिरियसली ही डिग्री कंप्लीट करणे तेवढंच महत्वाचं आहे.
आणि तिसरं आणि सगळ्यात जे सिंपल ऑप्शन आहे ते आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब्स. आता ते सेक्टर्स कोणते आणि जॉब कोणते आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्ही ज्यावेळेस डिग्री कंप्लीट करता त्यावेळेस तुम्ही डेटा अनालिस्ट बनू शकता, तसेच स्टॅटिस्टिशियन बनू शकता, रिसर्चर, स्टॅटिस्टिकल ऑफिसर, डेटा मॅनेजर, स्कूल असिस्टंट, प्रोफेसर. तर ह्या जॉब्स तुम्हाला मिळत राहतात. याच्यामध्ये टॉप रिक्रुटर सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये बिर्ला ग्रुप, TCS, PSUs, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. तर यामध्ये तुम्हाला जे आहे इझिली जो आहे तो जॉब मिळतो. म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्समध्ये आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये याच्या जॉबच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. यासाठी काय करावं लागतं तर यासाठी डिग्री कंप्लीट झाल्यानंतर ऍप्लिकेशन करणे किंवा ज्या एक्झाम्स असतात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं म्हणलं की एक्झाम असते, तर या एक्झामचं प्रिपरेशन करायचं असतं. याची ऍव्हरेज सॅलरी काय राहते तर याची ऍव्हरेज सॅलरी मी लिंक मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक पोस्ट नुसार जे आहे ती सॅलरी पाहू शकता. पण तरी ऍव्हरेज सॅलरी जर पाहिली तर ती पर ॲनम असते. वार्षिक तुम्हाला याच्यामध्ये लाखांचं पॅकेज असतं, जसं 4 लाख, 5 लाख, 6 लाख, आणि हे वाढत राहतं जसं तुम्ही अचीव्ह करतात गोष्टी किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स येत राहतो. तर ह्या जे पॅकेज आहे ती वाढत राहतात. DU मधून किंवा बाहेरच्या युनिव्हर्सिटी मधून जर हा कोर्स तुम्ही कंप्लीट केला तर जे पॅकेजेस असतात ते 15 लाख पर ॲनम, 20 lakhs पर ॲनम, म्हणजे 15 लाख, 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतं. ज्या जॉब्स आहेत आणि त्यांची सॅलरी असेल किंवा इतर जेही टॉप रिक्रुटमेंट्स आहेत त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. फर्स्ट लिंक त्यालाच क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जे पण चर्चा केलेली आहे यामध्ये तुम्हाला ज्याही गोष्टी आवडत असतील, जसं मॅथमॅटिकल गोष्टी आवडत असतील, जर तुम्हाला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, स्कॉलर बनायचं असेल, स्टॅटिस्टिशियन बनायचं असेल, तुम्हाला हायर पॅकेज जर मिळवायचे असतील आणि तुम्हाला या गोष्टींमध्ये आवड आहे तर नक्की हा कोर्स तुम्ही निवडला पाहिजे. कोणी हा कोर्स नाही निवडायला पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स जमत नाहीये किंवा BSc मध्ये हा कोर्स जो आहे तो अवघड वाटत आहे, तर तुम्ही वेगवेगळे जे कोर्सेस आहेत BSc चे ते तुम्ही कन्सिडर करू शकता. जर तुमची आवड नसेल तर या क्षेत्रामध्ये बिलकुल येऊ नका. विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे किंवा पॅरेंट्सनी काय लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला सिरियसली ही डिग्री कंप्लीट करायची आहे, आवड आहे, तर तुमची आवड ही कायम राहावी यासाठी कॉलेज जे आहे ते तुम्हाला चांगलं निवडायचं आहे. कॉलेजेस, त्याचा सिलेबस किंवा कॉलेजची जी ऍव्हरेज फी आहे ती तुम्हाला सुरुवातीलाच पाहायचं आहे. याचे ऍडमिशन कधी स्टार्ट होतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्याशी इंस्टाग्रामवर कनेक्ट करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पण तुम्हाला या सर्व गोष्टींची आहे ती काळजी घ्यावी लागते आणि त्यानुसारच ऍडमिशन घेऊन जे आहे तुम्ही चांगल्या कॉलेजमधून ही डिग्री जी आहे ती कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला पुढे नोकरी मिळवण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टींमध्ये जे समजा अकॅडमिकल ज्याही सिच्युएशन्स असतील त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो या कोर्स रिगार्डिंग तुमच्या काही प्रश्न असतील किंवा अडचणी असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं नाहीये तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये मिळून जाईल. फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही ती माहिती वाचू शकता जी एक्स्ट्रा आहे, जी आपण इथे डिस्कस केलेली नाहीये. तसेच तुमचे जेही प्रश्न असतील किंवा गायडन्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.